मराठी कथा कासवांची सहल। एकदा कासवाच्या एका कुटुंबाने सहलीला जायचं ठरवलं। आई, बाबा आणि त्यांचा मुलगा। वडिलांनी एक टोपली भरून मासे, मांस, थंड पेय आणि वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच घेतले। तिघेजण टोपली ओढत हळूहळू निघाले। चालत चालत ते सहलीच्या ठिकाणी पोहोचले। कासवाच्या आईने जेवणाचे सगळे पदार्थ मांडायला सुरुवात केली। एका कापडावर तिने सँडविच आणि कोका कोला या थंड पेयाच्या बाटल्या काढून ठेवल्या। त्या कासवाचे वडील आरामात गवतावर बसले। हवा अतिशय आल्हाददायक होती। थोड्या वेळानंतर कासवाची आई काहीतरी शोधू लागली। तिने सगळ्या पिशव्या, टोपल्या शोधल्या, हलवून पाहिल्या, पण काहीही सापडलं नाही। ती म्हणाली, अरे, या बाटल्या उघडण्यासाठी आपण काहीच आणलं नाही। आत्ता काय करायचं? आई आणि वडील या दोघांनी लहान कासवाकडे पाहिले। ते म्हणाले, सॉरी बाळ, पण तुला परत घरी जाऊन या बाटल्या उघडण्यासाठी ओपनर आणावा लागेल। काय? मुलगा ओरडला, परत घरी जायचं? होय, वडील दुःखाने म्हणाले, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही। मुलगा म्हणाला, मग तुम्ही मला वचन द्या की मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत तुम्ही यातलं काहीही खाणार नाही। त्यांनी मुलाला वचन दिले आणि ते कासव मोठ्या कष्टाने घराकडे निघाले। ते झुडपात नाहीसे होईपर्यंत आई वडील त्याच्याकडे बघत होते। दोघेही आता विसावले आणि त्याची वाट बघू लागले। एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पण त्या मुलाचा काही पत्ता नाही। 4 दिवसानंतर आई वडिलांना खूप भूक लागली होती, पण त्यांनी काहीही खाल्ले नाही। आठवड्यानंतर मात्र आई वडील दोघंही भुकेने कासावीस झाले। आता त्यांनी प्रत्येकी एक सँडविच खाण्याचे ठरवले। पण ज्यावेळी खाण्यासाठी त्यांनी सँडविच उचलले तेव्हा झुडपाच्या मागून एक लहानसा आवाज आला, आहा, मला माहीत होतं की तुम्ही तुमचं वचन पाळणार नाही। बरं झालं मी ओपनर आणायला गेलोच नाही। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।